जालना जिल्ह्यातील अंतरवली सराठी या गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असताना या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे सकल मराठा समाज कोपरगाव शहर व तालुका यांच्या वतीने कोपरगाव शहरामध्ये तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला आहे। यावेळी सकल मराठा समाज कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने सोमवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी बंदची हाक यावेळी देण्यात आली आहे। गावामध्ये जे काही मराठ्यांबाबत शांततेत उपोषण चालू होतं त्याबाबत कालच तिथले जे काही पोलीस असतील त्यांनी लाठीचार्ज गोळीबार त्या ठिकाणी माता भगिनीवर केला। त्यामुळे आज कोपरगावमधील सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यासाठी तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत। वास्तविक जर परिस्थिती बघायची म्हटलं तर इतिहासामध्ये आवटे पाटलांनी सांगितलं त्याप्रमाणे जावंच लागतं। ते इतिहास याच्यासाठी जावं लागतं, जर बघायला गेलं तर अनेक या ठिकाणी वक्त्यांनी सांगितलं निश्चित का आज जे काही महाराष्ट्रामध्ये पक्ष आहेत, विविध पक्ष आहेत, प्रत्येकाची सत्ता त्या ठिकाणी येऊन गेलेली आहे। आणि जर आपण आजही जर न्यूजमध्ये कुणीही बातमी जर बघितली तर जे काही विरोधातले राजकारणी असतील तर त्यांचं असंच म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी लाठीचार्ज करायला लावला। त्या ठिकाणी देवेंद्र नसताना गृहमंत्री मग दिलीप वळसे असतील तर त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी तो लाठीचार्ज करायला लावला। माझं या सकल मराठ्याला एकदम कळकळीची विनंती आहे, आपली नीतिमत्ता विसरून जाऊ नका। केवळ आपला वापर आणि वापर होतो याचं मी अधोरेखित वेळोवेळी सांगितलेलं आहे। माझं असं म्हणणं आहे 70% जवळपास मराठा आमदार आहेत आपले, का कोणी राजीनामा देत नाही? का 70% लोक राजीनामा देत नाही? आपले इथले पण आमदार आहेत, महाराष्ट्रामध्ये अनेक आमदार आहेत, का बरं कोणी मराठ्यांसाठी एवढा जर पुळका असेल आणि एवढं काही रक्त एखाद्याचं सळसळ करत असेल तर का राजीनाम्याचं सत्र चालू होत नाही? हा सगळ्यात वास्तविक मुद्दा आहे। जर बघायला गेलं तर जवळपास काय झालेलं आहे, मराठ्यांना आरक्षण न देण्यामागची भूमिका अशी होती का 30 ते 40% लोक मराठा समाजाची खूप सदन आहेत। जर 70% लोक आमदार होतात तर त्यांचे कारखाने आहेत, विविध शुगर फॅक्टरी आहे, वेगवेगळ्या ठिकाणी गोष्टी आहेत। त्याच्यामुळे जे काही निकषामध्ये बसायला गेल्यानंतर अनेक अहवाल जर बघायला गेले तर मराठा समाज हा सदन त्याच्यामध्ये मानला जातो। पण वास्तविक जर परिस्थिती बघितली तर आपले जर मुलं MPSC UPSC चांगले मार्क पडता हो त्यांना, केवळ आरक्षणामुळे 2-3% कुठेतरी येऊन जातं आणि ते दुसऱ्यांना त्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी भेटते आणि ते MPSC UPSC मध्ये क्लास 1 ऑफिसर मध्ये म्हणून बसतात। आपले सुद्धा युवक खूप हुशार आहेत, आम्ही ज्याचे देखील पेपर देतो, आम्ही बघतो डोळ्यांनी काय परिस्थिती। आता मुख्यमंत्र्यांचं क्यू रीट पिटिशन त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात परत दाखल करू, त्याचा अभ्यास चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे अजून जास्त जे काही न्यायाधीश राहील त्यांच्या पुढे परत त्याची रिव्हिजन होईल का खालचा निकाल तो योग्य आहे का योग्य आहे, परंतु अभ्यास कुठपर्यंत चालणार आणि कवर चालणार हा प्रश्न आहे। अहवाल जर बघायला गेले तर राणे समितीचा अहवाल आहे, अनेक अहवाल आहे, आपण अभ्यास करून थकून जाऊ एवढे अहवाल आहे आणि वेगवेगळे मत वेगवेगळे त्या ठिकाणी डिवाइड झालेले, परंतु त्या ठिकाणी ठोस कुणी भूमिका घ्यायला तयार नाही। आज यांची सत्ता झाली का उद्या त्यांची सत्ता आहे, त्यांची झाली का यांची आहे, आपण फक्त केवळ आपल्या हातात काट्या आहेत, सहकार्य करताच आहे, इथून पुढे कराल अशी देखील भावना या ठिकाणी व्यक्त करतो। अजून जर बघायला गेलं तर सगळ्यांची सत्ता होऊन गेली, सगळ्यात पूर्वीचा इतिहास मी त्या ठिकाणी सांगितला। आता जर इतिहासामध्ये अजून गेलं तर आपण जर बघितलं तर आतापर्यंत अनेक मोर्चे झाले, एकदम शांततेच्या मार्गाने झाले। मराठा समाज हा उद्रेक जर करायला गेला तर हे फक्त कसं आहे, आपण म्हणतो हा टेलर आहे, ह्यो टेलरच आहे फक्त, अजून पिक्चर बाकी देसले साहेब।
हे आम्ही कसं आहे माहिती का, आम्ही जेवढं कळकळीने आणि चांगल्या भावनेने तुम्ही आम्हाला सहकार्य करतात आम्ही करतो, आम्हाला पण वाटत नाही. कारण याच्यामध्ये सगळे गोरगरीब कुणीतरी कमावते. आम्हाला माहिती गुन्हे दाखल झाल्यानंतर रोज कोर्टात मी न्यायव्यवस्थेमध्ये काय भोगावं लागतं. आंदोलनाच्या ठिकाणी राहून जातं, तिथं जे काय आंदोलन होणार आहे त्याचं तर होऊन गेलं ते. परंतु उद्या सुद्धा आमच्यावरती कुठं हे नको व्हायला म्हणून आम्ही या ठिकाणी केवळ शांतता आणि शांततेच्या मार्गाने या ठिकाणी निषेध करण्यासाठी जमलो आहे. आता निषेध करायचा म्हणजे साहेब, उपोषणाला मध्ये शांत चित्ताने आणि एकत्र बसलेले असताना कुठेतरी एक मागणी घेऊन, अनेक वर्षाची मागणी ती प्रलंबित आहे, तर ती मागणी घेऊन कुठेतरी बसलेले असताना त्या ठिकाणी लाठीचार्ज गोळीबार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक लोक जखमी झालेले आहे, काही लोक मृत्यू देखील पाहू शकतात अशी ऍडमिटची परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी परत एकदा निषेध करतो आणि संबंधित जे काही पोलीस अधिकारी असतील ज्यांनी हा लाठीचार्ज केला, जे काही वरिष्ठ अधिकारी असतील ज्यांनी करायला लावला, त्यांच्यावरती 100% कारवाई वरिष्ठ खात्याकडून करण्यात येऊन त्यांना 100% निलंबित करण्यात यावं, असं सुद्धा मी सकल मराठाच्या वतीने त्या ठिकाणी सांगू इच्छितो. अजून एक महत्वाची सूचना होती, कोपरगाव मध्ये सोमवारी सकल मराठा क्रांतीच्या वतीने त्या ठिकाणी कोपरगाव हे बंद राहणार आहे असं सुद्धा मी या ठिकाणी जाहीर करतो. केवळ हे निषेध करण्यासाठी आणि शांततेमध्ये हे करण्यासाठी आम्ही पूर्ण तालुका, कोपरगाव तालुका पूर्ण या ठिकाणी निषेध करण्यासाठी कोपरगाव तालुक्याच्या लोकांना, व्यापाऱ्यांना केवळ कळकळीची विनंती आहे, आम्ही तुमच्यासाठी कायम आहेत, तुम्ही आमच्यासाठी सोमवारी त्या ठिकाणी बंदला आमच्या हाकेला साथ द्या अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आणि परत सर्व मराठा बांधवांना विनंती करतो का तुम्ही काही झालं तरी आपण एका जीवानी, एका रक्ताचे, एका विचारांनी आणि एका ध्येयाने गाठलेलो आहोत. त्याच्यामुळं जेव्हा केव्हा कोपरगाव शहरातील आणि ग्रामीण भागातील त्या ठिकाणी आम्ही आवाज देऊ, त्या ठिकाणी तुम्हाला वेळात वेळ असेल तर 100% या ठिकाणी उपस्थित राहावे अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय मराठा. जी निंदनीय घटना घडली याबद्दल मी सर्वात प्रथम शासनाचा व प्रशासनाचा निषेध करतो. तर या मराठा आरक्षणासाठी मागच्या 20 वर्षापासून हा मराठा समाज झगडत आहे. या मराठा आरक्षणासाठी या आंदोलनाची सुरुवात झाली, त्याची सुरुवात खरं कोपरगाव शहरामधून झाली. आपल्या सर्वांना आठवत असेल 2007 ला साईबाबा कॉर्नरला त्याची सुरुवात झाली आणि आपल्या अनेक मराठा बांधवांवर त्यावेळेस केसेस झाल्या. 10-10, 20-20 वर्ष आले त्या केसेस साठी आपण कोर्टामध्ये चक्र मारल्या. मला या काळामध्ये, या 20 वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक पक्षाचा, कोणत्या एका पक्षाची नाही, सर्व पक्षांच्या सत्ता येऊन गेल्या, परंतु आपल्या मराठा समाजाला कोणत्याही पक्षाने 100% न्याय देऊ शकला नाही. कधी शासनाच्या दारात, कधी प्रशासनाच्या दारात, तर कधी कोर्टात हे आरक्षण भिजत घोंगडं टाकलेलं आहे. आता कुठेतरी सुप्रीम कोर्टामध्ये त्याचं भिजत घोंगडं टाकलं आहे. मला एवढंच सांगायचं आहे की ज्या मराठा समाजाने संपूर्ण जगाला एक आदर्श घालून दिला की कशा प्रकारचं आंदोलन केले पाहिजे शांततेच्या मार्गाने, ज्यामध्ये लाखोच्या संख्येने लोक जमा झाले आणि कुठल्याही प्रकारचं एक दगड सुद्धा कोणी कोणाला मारला नाही, अशा या समाजाचा आदर्श असताना काल जालना जिल्ह्यामध्ये मला प्रशासनाला विचारायचंय की तुम्ही कस काय म्हणतायत की तिथं दगडफेक झाली. हे काही मीडियावाल्यांनी दाखवलं नाही की तिथं दगडफेकीचा एक दगड कुठं पडलेला आहे. आपण सगळ्यांनी बघितलं असेल, कोणालाही मारताना दाखवलेलं नाहीये. उलट प्रशासन, जे पोलीस प्रशासन तिथं आलेलं होतं त्यांचाच लाठीचार्जचे प्रत्येकाकडे व्हिडिओ आहे. कुठं मराठा समाजाच्या एखाद्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर हल्ला केला असा एकाही व्हिडिओ इथं आता उपलब्ध नाहीये. तर मला एवढंच सांगायचं आहे की ज्या पद्धतीने शांततेच्या मार्गाने हा समाज आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहे, त्याला कुठं गालबोट लागण्याचं म्हणजे लावण्याचं काम कुणी करत असेल तर त्याची गाई केली जाणार नाही. त्या पद्धतीने वेगळा आदर्श या जगामध्ये मराठा समाजाने आपल्या आंदोलन म्हणा किंवा मोर्चाच्या माध्यमातून घालून दिला, तसाच वेगळा आदर्श घालण्याची आम्हाला मजबूर करू नये असं मी प्रशासनाला विनंती करतो. ज्या आमच्या त्यांना कुणी आदेश दिले कुणी नाही, सगळ्यात महत्वाचं त्यांची चौकशी करा आणि ज्यांनी कुणी हे आदेश दिलेले तर त्यांना पहिले सस्पेंड करा
ही आमची मागणी सकल मराठा सकल समाजाची. जय हिंद, जय महाराष्ट्र. सकल मराठा समाज कोपरगाव व शहर तालुक्याच्या वतीने सोमवारी जालना येथील झालेल्या घटनेचा जाहीर निषेध म्हणून सोमवारी कोपरगाव शहर व तालुका पूर्णपणे बंदची हाक देण्यात आलेली आहे मराठा समाजाच्या वतीने. याची सर्व समाजातील सगळ्या नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच व्यापाऱ्यांनी या बंदला स्वयंस्फूर्तीने पाठिंबा द्यावा अशी सकल मराठा समाजाच्या वतीने मी मागणी करीत आहे. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.